आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या घटांग वनपरिक्षेत्रातील चिचाटी गावातील चिचाटी धबधबा या ठिकाणी मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती अर्थात गाइडेड नेचर ट्रेल सुरू करण्यात आला आहे। अवघ्या 2 आठवड्यात 600 पर्यटकांनी या ठिकाणी भ्रमंती केली असून स्थानिक 20 युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे। त्यामुळे मेळघाट प्रादेशिक वन विभागाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। निसर्गप्रेमींची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं 25 जुलै 2026 पासून ही भ्रमंती अधिकृतपणे सुरू झाली। चिचाटी ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि मेळघाट प्रादेशिक वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाचं व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन समिती चिचाटीद्वारे केलं जात आहे। चिचाटी गाव ते चिचाटी धबधबा या दरम्यानचा 4 किलोमीटरचा मार्ग निसर्ग सौंदर्यानं नटलेला असून पर्यटकांसाठी हे मुख्य आकर्षण ठरत आहे। पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्थानिक रोजगार 25 जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला निसर्गप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। अवघ्या काही दिवसात तब्बल 600हून अधिक पर्यटकांनी या निसर्ग भ्रमंतीचा अनुभव घेतला। या उपक्रमामुळे चिचाटी गावातील 20 स्थानिक युवकांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली। निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे नोंदणी करणं अनिवार्य आहे। सुरक्षेच्या व माहितीच्या दृष्टीने पर्यटकांसोबत चिचाटी गावातील स्थानिक निसर्ग मार्गदर्शक असणं बंधनकारक करण्यात आलं आहे। या भ्रमंतीसाठी प्रति व्यक्ती 200 रुपये शुल्क आकारलं जात असून स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी धारणी चिखलदरा तालुक्यातील स्थानिक नागरिकांसाठी हे शुल्क सवलतीच्या दरात 100 रुपये ठेवण्यात आलं आहे। या शुल्कातच निसर्ग मार्गदर्शकाचं मानधन अंतर्भूत आहे। अमरावतीहून चिचाटी धबधब्याकडे जाण्यासाठी अमरावतीहून परतवाडा आणि पुढे धामणगाव गढी मार्गे देवगाव आणि चिचाटी येथे पोहोचता येतं। जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी या मार्गदर्शित भ्रमंतीचा लाभ घ्यावा असं आवाहन वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती अमरावतीच्या वतीने करण्यात आलं आहे।